हरे कृष्ण. 18 दिवसाच्या या आपल्या भगवद्गीता समजून घेण्याच्या आपला जो हा उपक्रम आहे इस्कॉन मँगलोरचा, याच्यामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आणि आजचा आपला हा जो अध्याय आहे तो आहे विभूती योग. तर आपण आधी मंगलाचरण म्हणूयात आणि मग अध्याय सुरू करूयात. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जलशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं गदामह्यं ददाति स्वं पदान्तिकम्। नमो ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपं गदामह्यं ददाति स्वं पदान्तिकम्। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। तर आता आपण अध्यायाला सुरुवात करूया। तर विभूती म्हणजे काय? तर विभूती म्हणजे आता संस्कृत मध्ये जर बघितलं ना आपण, तर संस्कृत मध्ये त्याला बरेच इतर अर्थ आहे. तर आपण विभूती म्हणजे साधारण आपण असं म्हणतो की मंदिरामध्ये आपल्याला किंवा आपण पूजा करतो तर तेव्हा उदबत्तीचा जो धूप असतो, राख असते, त्याला आपण विभूती म्हणतो. पण इकडे हा विभूतीचा अर्थ हा वेगळा आहे. तर इथं विभूतीचा अर्थ म्हणजे ऐश्वर्य आहे. तर कृष्ण अर्जुनाला विभूतीचा म्हणजे ऐश्वर्य कृष्णांचं सांगतायत. तर कृष्ण अर्जुनाला ऐश्वर्य त्यांचा का सांगतायत? तर आपण मागच्या अध्यायामध्ये आपण सगळ्यात शेवटचा श्लोक बघितला. मन्मना भव मद्भक्तो मद्याजीं मा नमस्कुरु माम एव एषसी युक्ता एवं आत्मानं मत्परायणः। तर आता या श्लोकामध्ये आता अर्जुनाला कृष्णाने काय सांगितलंय, तर या श्लोकामधून अर्जुनाला सांगितलंय की तू सदैव माझे चिंतन कर, तू मला नमस्कार कर, तू माझे चिंतन सदैव कर. आणि मग आता हा सदैव कीर्तन अर्जुन विचार करतो की मी कसं करू, कारण ऍक्च्युली आपण आता सगळेजण भौतिक जगामध्ये राहत असतो. आणि भौतिक जगामध्ये तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे इतके अट्रॅक्शन असतात, आपण खूप त्याच्यामध्ये व्यस्त असतो. तर या सगळ्यामधून आपण कसं काय कृष्णाची आठवण करू शकतो. तर कृष्णांनी त्यांची ऐश्वर्य सांगितले, जेणेकरून त्या ऐश्वर्यांकडे बघून आपल्याला त्यांची आठवण येऊ शकते आणि आपण त्यांचं चिंतन दिवसभर करू शकतो. म्हणजे आपण त्यांचं चिंतन हे सतत करू शकतो. तर आपण हा अध्याय आता बघूयात आपण. आणि हे चिंतन केल्यामुळे काय होतं, तर हळूहळू आपली चित्तशुद्धी होते आणि आपण कृष्ण भक्तीला सुरुवात करतो आणि आपण हळूहळू या भौतिकापासून दूर जातो. तर आता आपण हा अध्याय बघूयात. सर्वप्रथम आपण ज्यांच्या आनंदासाठी मी तुम्हाला भगवद्गीता सांगते आणि तुम्ही भगवद्गीता ऐकताय, तर त्या श्री श्री राधा गोविंदांना आपण जिथे आहोत तिथून दंडवत प्रणाम करूया. तसेच कृष्ण कृपा मूर्ती शिला प्रभुपाद यांनाही आपण नमस्कार करूया. त्यांनी जर भगवद्गीता इतक्या सोप्या शब्दामध्ये लिहून ठेवली नसती तर आपल्याला ते आता समजणंही शक्य झालं नसतं. तर आपण त्यांनाही नमस्कार करूयात. इकडे हे जगन्नाथ, सुभद्रा देवी आणि बलराम हे दाखवलेले आहेत, तर त्यांना नमस्कार करूयात. तर आपण कालचा एक साधारणपणे एक सारांश बघूयात आपण, की आपण काल आपण बघितलं की भगवंतांचं ऐश्वर्य ज्ञान आपण बघितलेलं आहे याच्यामध्ये. तर कृष्णाने अर्जुनाला गुह्य ज्ञान
का दिले तर कृष्णाने अर्जुनाला गुह्य ज्ञान याच्यासाठी दिले की अर्जुन हा कृष्णाचा मत्सर नाही करत, त्याच्यामुळे कृष्ण अर्जुनाला हे ज्ञान देतो. आणि सर्वात शेवटच्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलंय, आपण आता बघितला श्लोक, मन्मना भव मद्भक्तो मद्याजिन्मा नमस्कुरु, तर त्याच्यामध्ये सांगितलंय की तू माझी सतत भक्ती कर, तू माझं सतत मला नमस्कार कर, तू माझं सतत चिंतन कर. हे सगळं आता त्यांनी कृष्णाने तिथे सांगितलेलं आहे. नंतर कृष्णाने आता हे पण सांगितलं आहे की कृष्णाकडे जर जायचं असेल तर कसं जायचं आहे हे कृष्णाने सांगितलंय. नंतर महात्मे कोण आहेत, तर महात्मे कसे राहतात, महात्मे काय करतात, तर ते सतत कृष्णाचं कीर्तन करतात म्हणून कृष्णही त्यांचे रक्षण करतो. आपण काल बघितलं की जगाई मदाईची आपण गोष्ट बघितली त्याच्यामध्ये, तर कृष्ण कसं त्यांचं रक्षण करतो. नंतर मग कृष्ण सांगतो की जे अनन्य भक्तीद्वारे जे कृष्णाकडे कृष्णाची प्राप्ती होऊ शकते. अनन्य भक्ती म्हणजे आपण बघितली नो अदर, म्हणजे आपण फक्त कृष्णाची जर भक्ती केली तर आपल्याला कृष्णाची प्राप्ती होऊ शकते. कृष्ण सदैव आपल्याला म्हणतो की तू मला माझं सदैव कीर्तन कर, माझं चिंतन कर, नंतर तू माझं पूजन कर. तर हे जर तू सगळं केलंस तर तुला नक्कीच माझी प्राप्ती होईल आणि तू माझ्याकडे येशील. तर कृष्ण आता आपल्याला सांगणार आहे की सदैव चिंतन हे कसं करायचंय. तर पुढे बघूया. आता हा आपण एक अध्यायाचा हा सारांश आहे तो बघूयात आधी. का कृष्ण हा अज्ञात आहे आणि सर्वांचा उगम आहे. तर त्या कृष्ण हा कोण आहे, तर आपल्याला हे कोण सांगू शकतं, तर आपल्याला फक्त कृष्णच सांगू शकतो. कारण देवदेवता महर्षी हे जे काही आहे यांच्यापासूनच कृष्णाची उत्पत्ती झालेली आहे. त्याच्यामुळे देवदेवता किंवा ऋषी हे जे सगळेजण आहेत ते कृष्णाचे ऐश्वर्य त्यांना कळत नाही, त्याच्याविषयी ते बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला फक्त कृष्णच त्यांच्या या ऐश्वर्याची माहिती घेऊ शकतो. नंतर शुद्ध भक्तीविषयी आता सांगितलंय, तर भगवद्गीतेचे सार सांगितलंय. तर आपल्याला ही भगवद्गीता आपण शिकली तर ह्याच्यामध्ये आपल्याला जर कोणी सांगितलं की भगवद्गीतेचं सार काय आहे, तर आपण हे 10.8 ते 10.11 हे 4 श्लोक आहेत, त्याला चतुश्लोकी म्हणतात. तर हे 4 श्लोक जर आपण पाठ केले आणि या 4 श्लोक जर आपण व्यवस्थित त्याचा अर्थ सांगू शकलो तर संपूर्ण भगवद्गीता सांगितल्यापेक्षा हे याच्यामध्ये भगवद्गीतेचे सार आहे. तर आज आपण हे चतुश्लोकी पण आपण बघणार आहोत. नंतर आता अर्जुन मग मान्य करतो कृष्णाचं सर्वोच्च पद मान्य करतो, कृष्ण हा परमश्रेष्ठ आहे. अर्जुन त्याची प्रार्थना करतो आणि कृष्ण हा सर्वोच्च असल्याचा तो स्वीकार करतो आणि मग त्यांना विनंती करतो कृष्णाला की तुम्ही माझ्या तुमच्या मला विभूती दाखवा. आणि मग कृष्ण अर्जुनाला त्यांच्या विभूती दाखवतो. आणि या अध्यायामध्ये कृष्णाने त्यांची एक 84 82 ऐश्वर्य सांगितली आहेत. कारण कृष्णाची ऐश्वर्य, कृष्ण तर हे ब्रह्मांड नायक आहेत आणि त्यांची इतकी ऐश्वर्य आहेत की आपण त्याचं कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही. पण इथे कृष्णाने त्यामधली 82 ऐश्वर्यांचा इथे उल्लेख केलेला आहे. पुढे बघूयात. श्री भगवान म्हणाले, 10.1 श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. तू माझा मित्र, प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला हे ज्ञान प्रदान करेन, जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर आता इथे महत्वाचं म्हणजे श्री भगवान त्याला म्हणतात की तू माझे चिंतन कर. आणि याच्यामध्ये अर्जुनाला त्यांनी जेव्हा सांगितलं की तू माझे सतत चिंतन कर, तर अर्जुनाला मनामध्ये असं येतं की ठीक आहे मी चिंतन करेन, पण दिवसभरामध्ये म्हणजे हे 24 तास मी देवाचं चिंतन म्हणजे कृष्णाचं चिंतन मी कसं करायचं. तर कृष्ण हे त्याच्या मनातलं जाणतात आणि कृष्णांना कळतं की अर्जुनाला अजूनही काही ऐकायचं आहे आपल्याकडून. आणि मग कृष्ण त्यांना सांगतात की अर्जुना तू ऐक, मी तुला सांगतो. तर इथे श्रवणावर, ऐकण्यावर ना खूप भर दिलेला आहे. तर आपण ज्ञान हे कुणाकडून घेतो, तर आपण ज्ञान हे गुरु, साधू आणि शास्त्र यामधून आपल्याला ज्ञान मिळते. आणि 3 मार्गाने आपण ज्ञान ग्रहण करू शकतो. सर्वात प्रथम आपण इंद्रियांमधून ग्रहण करतो, जे आपण डोळ्यांनी बघतो. अ, आपल्याला दिसतं, जे समोर आपल्याला दृष्टी सापेक्ष आहे ते आपल्याला दिसतं, त्याला आपण इंद्रियांकडून घेतलेलं ज्ञान म्हणतो. त्याच्यानंतर दुसरं जे ज्ञान असतं ते अनुमान प्रमाण म्हणतो त्याला, म्हणजे आपला तो एक अनुभव असतो. की आता समजा एखादी स्त्री असेल आणि ती स्वयंपाकघरामध्ये काही काम करत असेल तर त्या गोष्टीला किती वेळ लागतो किती नाही याचा ती एक जो अंदाज घेऊ शकते, तर हे ती त्या अनुभवाने घेत असते, त्याच्यामुळे याला अनुमान म्हणतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला श्रवणामुळे होते. तर आता आपण ऐकतो म्हणजे ते आणि त्याच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळतं. तर आता आपल्याला याच्यामध्ये काय समजतं की इंद्रियांकडून घेतलेलं ज्ञान किंवा जे दुसऱ्यांनी आपण म्हटलं की आपण अनुभवाने जे ज्ञान घेतो, तर इंद्रिय ही आपली अपूर्ण आहेत.
तर त्याच्यामुळे आपल्याला आपल्या इंद्रियांमधून आपण सर्व ज्ञान घेऊ शकत नाही. तर पहिल्या या ज्या दोन गोष्टी आहेत, अनुभव आणि इंद्रिय, तर त्याच्यामधून आपल्याला पूर्ण ज्ञान नाही मिळू शकत. पण श्रवणाने आपल्याला हे ज्ञान नक्की मिळतं. कारण श्रवणाने काय होतं, आपली चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धी होते आणि आपण ते ज्ञान आत्मसात करतो. आणि आपण हळूहळू भक्तीला सुरुवात करतो. आणि आपण कृष्णाचे शुद्ध भक्त होतो त्याच्यामुळे. तर त्यामुळे कृष्ण हा अर्जुनाला म्हणतो की अर्जुना तू ऐक. 10.2 न मे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही. कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे ही मूळ मीच आहे. तर आता याच्यामध्ये कृष्णाने सांगितलंय आणि खालचा हे वाचते मी. सर्व मनुष्यांमध्ये 10.3 सर्व मनुष्यांमध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य मला अजन्मा अनादी सर्व जगताचा स्वामी म्हणून जाणतो, तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. तर याच्यामध्ये अर्जुनाला कृष्ण ऐक का म्हणतो हे आपल्याला कळलंय, की कारण हे ज्ञान दुसरं त्यांना कोणी देऊ शकत नाही. की कारण ऋषी मुनी किंवा महर्षी यांची जी उत्पत्ती आहे ती ही कृष्णापासूनच झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचा मूळ हा श्रीकृष्ण आहे. त्याच्यामुळे त्याला हे ज्ञान कृष्णाशिवाय दुसरा कोणीही देऊ शकत नाही, हे कृष्ण इथे सांगतोय. आणि जो कृष्णाला अजन्मा म्हणून मानतो किंवा अनादी आहे आणि जगताचा सर्व जगताचा स्वामी म्हणून जो मानतो, तोच फक्त या पापापासून मुक्त आणि तो क्षणभरही कृष्णाला विसरत नाही. आणि सगळे देव हे कृष्णाचीच प्रार्थना करत असतात. कृष्णाला पुरुषोत्तम म्हणतात, कृष्णाला जगताचा स्वामी म्हणून जाणतात. इथे आपण बघितलंय की देवकीला आता कृष्ण होणार आहे, कृष्ण जन्म होणार आहे, म्हणून या चित्रात दिसतंय की सर्व देवदेवता उत्सुक आहेत कृष्णाचं स्वागत करायला. सप्तर्षी गण आणि त्यांच्या पूर्वीचे 4 महर्षी तसेच मनु मानव जातीचे प्रजापती माझ्या मनापासून निर्माण होतात, म्हणजे माझ्यापासून उत्पन्न होतात. आणि विविध लोकांवरील निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासूनच उत्पन्न होतात. तर आता इथे आपल्याला कृष्ण सांगतोय की इथे त्यांचा जन्म म्हणजे ज्यांचा जन्म कृष्णाच्या मनापासून झालाय, असे जे सप्तऋषी जे आहेत ते आणि मनु हे सुद्धा कृष्णाला पूर्णपणे ओळखू शकत नाही. आता सप्तऋषी म्हणजे कोण कोण आहेत, तर अग्नी, अगस्ती, भारद्वाज ऋषी आहेत, नंतर जमदग्नी ऋषी आहेत, गौतम ऋषी, वसिष्ठ आणि विश्वामित्र. आणि तसेच मनु, जे 4 मनु आहेत ते सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार हे 4 मनु आहेत. पण आता हे सुद्धा कृष्णाला ओळखू शकत नाही, कारण त्यांचा जन्म हा कृष्णापासून झालाय, डायरेक्टली कृष्णाच्या मनापासून झालाय. पण ते त्यांना नाही ओळखू शकत. पुढे बघूया. इथे ना थोडस स्क्रीनवर मला हा वाचायला जरा प्रॉब्लेम येतोय, कारण इथे दिसत नाहीये. 1-2 मिनिट मी फक्त थोडी स्क्रीन ऍडजस्ट करते. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. ज्याला माझ्या ऐश्वर्याची आणि योगशक्तीची वास्तविकपणे खात्री पटते, तो अनन्य भक्ती योगामध्ये तत्पर होतो, यात मुळीच संशय नाही. तर इथे आपल्याला असं दिलेलं आहे की आता ह्याच्यामध्ये कृष्ण, इकडे कृष्णाचा भक्त हा अनन्य भक्ती करत असतो आणि शुद्ध भक्त असतो. तर तो कृष्णाचा जो भक्त असतो तो त्याची शुद्ध भक्ती करतो आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कृष्णाविषयी त्याला मुळीच कुठल्याही गोष्टीचा संशय नसतो. तो त्याच्यामध्ये पूर्णपणे दिवसभर कृष्णाचं चिंतन करत असतो, मनन करत असतो. तर आपण ह्याच्यासाठी एक एक्झाम्पल आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रभुपाद. तर प्रभुपाद हे कृष्णाचं
सतत कीर्तन करायचे, सतत चिंतन करायचे. त्यांनी अनेक कृष्णाविषयी पुस्तकं लिहिली आहेत. भगवद्गीता त्यांनी सोप्या शब्दामध्ये लिहिली. त्याच्यानंतर त्यांनी अनेक भक्तांना त्यांनी कृष्ण कथा सांगितल्या आहेत, कृष्णाविषयी माहिती दिलेली आहे. सतत ते लिखाण करायचे, सतत वाचन करायचं, ते कृष्णाविषयी ते दिवसभर मनन चिंतन करायचे, कृष्णाचं पूजन करायचे. तर आपल्याला हे इथे प्रभुपादांचं माहिती आहे हे केलेलं. तर याच्यामध्ये आता इथे एक असं दिलेलं आहे कृष्ण भक्तीमध्ये. अजून एक इथे अशी गोष्ट सांगितली आहे की इथे आपल्याला दिसत आहे की कृष्ण आणि बलराम इथे दिसत आहेत की ते मथुरेमध्ये येत आहेत. आणि आपल्याला दिसतं इथे की सगळे लोक त्यांना बघण्यासाठी इथे खूप गर्दी केलेली आहे. तर ना हे ऍक्च्युली भागवतमच्या 10व्या स्कंदामध्ये ह्याचं डिस्क्रिप्शन खूप छान दिलंय की कृष्ण आणि बलराम कसे इथे येतात. आणि जे लोक जिथे असतील ते लोक तिथेच उभारून त्यांच्या हातातलं काम सोडून अगदी कृष्ण आणि बलरामांना बघतात. तिथे अगदी त्या राजवाड्याच्या गच्ची असतात, घराघरांच्या वर्ण स्त्रिया असतील, मुलं असतील, ते सगळ्यांकडे कृष्णांकडे बघतात आणि कृष्णांकडे खूप आकर्षित होतात. तर याचं खूप छान वर्णन भागवतामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वर्णन असं आहे की म्हणजे कृष्ण हा अगदी सूर्यासारखा आहे की सूर्य आपण जगाच्या पाठीवर कुठून जरी कितीही गर्दी लोकांमध्ये असेल तरी तो प्रत्येक माणसाला दिसतो. तर इथे सुद्धा जेव्हा कृष्ण येतात याच्यामध्ये द्वारकेमध्ये, तर तिथे ते प्रत्येक माणसाला ते दिसतात आणि प्रत्येक जण त्यांचं दर्शन घेतो आणि कृष्ण भक्तीमध्ये रममाण होऊन जातो येथे. पुढे बघूया. तर आता इथून ही चतुश्लोकी सुरू होते 10.8 पासून. तर चतुश्लोकी आपण बघूयात आता. मी श्लोक म्हणते आधी. अहम सर्वस्व प्रभुः मत्तः सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. मीच सर्व प्राकृतिक आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. सर्व काही माझ्यापासून उद्भवते. ते जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरणपूर्वक मला भजतात. तर आता इकडे ही चतुश्लोकी सुरू होती. तर आता चतुश्लोकीमध्ये काय दिलेलं आहे तर इथे ना संबंध, अभ्युदय आणि प्रयोजन ह्या 3 गोष्टी सांगितल्या आहेत की कृष्ण बरोबर आपला काय संबंध आहे, आपलं रिलेशन काय आहे. त्याच्यानंतर आपण इथे का आहोत, म्हणजे आपल्यामध्ये काय ऍक्टिव्हिटी. आता पुढच्या श्लोकामध्ये ते सांगितलं की ऍक्टिव्हिटी आपण काय करणार आहोत, आपण इथे आहोत पण ऍक्टिव्हिटी काय आहे. आणि मग त्याच्यानंतर ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर त्याचं प्रयोजन काय आहे, की म्हणजे पुढच्या श्लोकामध्ये की हे सगळं केल्यामुळे आपल्याला काय होतं, म्हणजे कृष्ण प्राप्ती होते. तर हे सगळं ह्या चतुश्लोकीमध्ये दिलेलं आहे. तर आपण बघूयात आता हे. आता कृष्ण पहिल्या श्लोकामध्ये कृष्ण हा क्रिएटर आहे आणि आपल्याला त्यांनी क्रिएट केलंय. तर हा इथे संबंध सांगितलाय याच्यामध्ये. पुढचा श्लोक घेते. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परं कथयन्तश्च मानित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्या शुद्ध भक्तांचे विचार माझ्यामध्ये वास करतात. त्यांचे जीवन माझ्या सेवेसाठी पूर्णपणे समर्पित आहे आणि त्यांना नेहमी एकमेकांना ज्ञान देऊन माझ्याबद्दल बोलण्यातून खूप समाधान आणि आनंद मिळतो. तर आता आपण इथे बघितलंय की आपण इथे अभ्युदय बघतोय म्हणजे ऍक्टिव्हिटी बघतोय. तर आपण ऍक्टिव्हिटी ही काय बघतो तर आपण सेवा बघतोय की आपण कृष्णाची सेवा इथे करतोय. ही याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे की सेवा करण्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत. तर इथे आपण हा प्रभुपादांना बघतोय, ते त्यांच्या सगळ्या शिष्यांबरोबर आहे आणि खूप आनंदी दिसतात कारण ते सगळे शिष्य त्यांचे एकत्र आहेत आणि ते एकत्र संकीर्तन करतात. तर त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये ते त्यांच्यामध्ये जेव्हा ते बोलतात, एकमेकांशी कथन करतात, कृष्णाच्या कथा एकमेकांना सांगतात, तेव्हा त्यांच्यामध्ये तो खूप आनंद होतो. आणि आपण कृष्णाची सेवा करूयात असा हा त्यांचा भाव आहे. आणि जेव्हा ते एकमेकांबरोबर बोलतात तेव्हा ते कृष्णाविषयीच बोलतात आणि एकमेकांना आपण कृष्णाविषयी ज्ञान देतो. तर तेव्हा इथे त्यांना खूप त्याच्यामधून आनंद मिळतो, समाधान मिळतो. तर आपण इथे दुसरा हा जो आहे तो अभ्युदय म्हणतात त्याला, तर सेवा म्हणतात, तर सर्व्हिस आपण असं म्हणू शकतो. तर हा 10.9 मधला चतुश्लोकी मधला दुसरा श्लोक. पुढे बघूया. तर आता इथे प्रयोजन आहे. तर श्लोक म्हणते आधी. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धी योगं तं येन माम उपायन्ति ते.
जे प्रेमाने माझी सेवा करण्यासाठी सतत समर्पित असतात, त्यांना मी समज देतो, की ते माझ्याकडे येऊ शकतात. तर इथं कृष्ण त्यांना सांगतोय, की समज देतोय म्हणजे, की श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये आपल्याला प्रल्हाद महाराज जे आहेत, तर त्यांनी स्वतःच्या प्रयत्नाने आपण किती जरी प्रयत्न केले, अ, म्हणजे आपण ठरवलं, की हे काम मी करणार, मी खूप हार्ड करणार. तुम्ही कितीही जरी तुम्ही तिथे प्रयत्न केले, तरी जोपर्यंत कृष्ण कृपा होत नाही ना, तोपर्यंत तुमचं ते काम पूर्ण होऊ शकत नाही. तर तुम्ही कृष्णाची भक्ती ही केलीच पाहिजे आणि आपल्याला हे ज्ञान कृष्ण देतो, की तुम्ही मला जर तुम्ही प्रीतिपूर्वक माझी पूजा केली, म्हणजे सतत जर तुम्ही माझी पूजा केली, माझे चिंतन केले, तर मी तुम्हाला बुद्धी देतो. तर ही बुद्धी मी तुम्हाला कोणती बुद्धी देतो? तर मी तुम्हाला माझ्याकडे तुम्ही कसे याल, हे या गोष्टीची मी तुम्हाला बुद्धी देतो. ददामी बुद्धी योगम तम येन माम उपायन्ते. ते तो मी तुम्हाला त्याच्यावरती उपाय सांगतो, की तुम्ही माझ्याकडे कसे येऊ शकता. तुम्ही माझी प्राप्ती कशी करू शकता. 10.11 तेषाम् एवानुकम्पार्थम् अहम् अज्ञानजं तमः नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वताः. तर आता कृष्ण आपल्यावर जेव्हा प्रसन्न होतात, म्हणजे आता आपल्यावर आपण ही प्रार्थना केली, आपण त्यांचं चिंतन केलं, मनन केलं आणि त्यांचा आपल्यावर जेव्हा अनुग्रह होतो, जेव्हा ते आपल्यावर प्रसन्न होतात, तर त्यावेळेला ते काय करतात, तर प्रसन्न झाल्यावर आपल्यामध्ये जो अहंकार असतो, म्हणजे अहंकार म्हणजे हा अज्ञानच असतो, तर त्या अज्ञानाचा तो पूर्णपणे नाश करतात आणि आपल्याला मग ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणजे आपले जे खूप एफर्ट्स आपले जे आपण म्हटलं की ते खूप महत्वाचे असतात. पण कृष्ण कृपा ही आपल्याला त्याच्यावर कृष्णाची कृपा ही असलीच पाहिजे. त्यांचा अनुग्रह झाल्यानंतर मग मात्र हे आपल्या हृदयामध्ये जे अ, अज्ञान असतं, अहंकार म्हणजेच अज्ञान आहे. तर ते निघून जातं आणि आपण कृष्णाची भक्ती करतो. तर ह्याच्यासाठी श्रीला प्रभुपाद नेहमी एक उदाहरण देतात, की एक मुलगा आणि मुलगी आहे. तर त्यांचं अ, लग्न होतं म्हणजे ते दोघांचं लग्न होतं आणि म्हणजे हा एक संबंध आहे म्हणजे ते नवरा-बायको होतात आणि त्याच्यानंतर मग त्यांची फॅमिली तयार होते. फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज येतात, मुलं येतात. म्हणजे हा एक अभ्युदय आहे. की त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी येते त्याच्यावरती. मग ते त्यांचं काम त्याच्यामध्ये वाटून घेतात, की तू हे कर, मी हे करतो वगैरे अशा गोष्टी होतात आणि त्याच्यानंतर त्यांना जी प्रयोजन म्हणजे त्यांना जी मुलं होतात, तर त्यांना ते पूर्णपणे कृष्ण भक्तीमध्ये रममाण करून घेतात. कृष्णाची भक्ती करायला सांगतात. आणि हे असं झाल्यानंतर मात्र मग आपण म्हणतो, की ओके हे खूप एक सक्सेसफुल गोष्ट आहे. हे आयुष्य यांचं खूप सक्सेसफुल झालेलं आहे. आणि म्हणजे त्यांनी कृष्ण भक्ती करायला त्यांच्या मुलाला पण शिकवलंय. तर फक्त ते कृष्ण भक्तीमध्ये नाहीयेत. तर हे त्यांचं आयुष्य, लग्न हे त्यांचं यशस्वी झालंय, आपण हे म्हणू शकतो. तर आपण याच्यामध्ये आता बघितलंय, की आपण कृष्णामध्ये आपण बघितलंय, की संबंध काय असतो. तर कृष्ण हा क्रिएटर आहे आणि आपल्याला त्यांनी क्रिएट केलेला आहे. त्याच्यानंतर अभ्युदय असं आहे, की आपण कृष्णाची सेवा करण्यासाठीच इथे आलोय. तर आपण कृष्णाची सेवा ही केलीच पाहिजे. आणि मग त्याचं प्रयोजन असं आहे, की कृष्ण आपल्याला बुद्धी देतो. आपण जेव्हा त्याची सेवा करतो, तेव्हा आपल्याला कोणती बुद्धी देतो? तर कृष्ण प्राप्ती करण्यासाठी, आपल्याला कृष्णाकडे जाण्यासाठी आपल्याला तो बुद्धी देतो. आणि जेव्हा कृष्णाचा आपल्यावर अ, विशेष अनुग्रह होतो, तर त्यावेळेला कृष्ण आपल्या हृदयामध्ये जे काय अहंकार, अज्ञान जो असतो, तर तो पूर्णपणे त्याचा नाश करून टाकतो आणि आपल्याला ते ज्ञान देतो. तर अशी ही चतुश्लोकी आहे आणि मी तुम्हाला रेकमेंड करेन, की तुम्ही हे 4 श्लोक हे नक्की पाठ करा. पुढे बघूया. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासः स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच पुरुषोत्तम, भगवान, परमधाम, पवित्र, परमपवित्र, परमसत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदी पुरुष, अजन्मा विभू आहात. नारद असित
देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे आणि आता स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. तर इथे आता कृष्णाने कृष्णाची ही अर्जुन स्तुती करतोय की तुम्ही पुरुषोत्तम भगवान आहात, तुम्ही परमधाम आहात, परम पवित्र आहात. तर इथे अर्जुनाने आपल्याला सांगितलंय की इथे कृष्णाची प्रार्थना ही कशी करावी हे थोडक्यात इथे सांगितले आहे. तर ना कृष्णाची प्रार्थना करताना पण काही गोष्टी असतात. तर आपण नॉर्मली देवाच्या पुढे उभे राहिलं की आपण काहीतरी मागतो की मला तू हे दे ते दे, तर असं नसतं. तर आपण कशी एक एक त्याचा पण एक फॉर्मॅट आहे की आपण जेव्हा देवाच्या पुढे उभे राहतो तर त्यावेळेला आपण देवाची आधी स्तुती केली पाहिजे की तुम्ही पुरुषोत्तम भगवान आहात, तुम्ही परमधाम आहात, तुम्ही सत्य आहात, शाश्वत आहात. आणि माझं हे असं जे काही मागणं आहे ते जर तुम्हाला जर बरोबर वाटत असेल आणि त्यांनी माझं कल्याण होणार असेल आणि लॉंग टर्म त्याचं जर काही मला जर उपयोग आहेत आणि तुमची जर ती इच्छा असेल तरच तुम्ही मला हे अ, मला जे पाहिजे जी गोष्ट तुम्ही म्हणाल असेल तर तुम्ही मला ती द्या. अ, तर अशी ही प्रार्थना करायची असते. तर हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथे अजून एक गोष्ट दिली आहे की नारद, असित, देवल आणि व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या सत्याला पुष्टी दिली आहे आणि तेही मला तेच सांगत आहे. तर इथे अर्जुनाने आता हा रेफरन्स दिलाय की फक्त मीच हे म्हणत नाहीये की तुम्ही पुरुषोत्तम भगवान आहात किंवा परम पवित्र आहात. आपण जी स्तुती अर्जुनाने केली तर ही स्तुती नारद मुनींनी, असहित, देवल, व्यासदेव या सर्वांनी, या महर्षींनी सुद्धा ही स्तुती केली आहे. तर आपण याच्यावरून हे शिकलं पाहिजे की आपण एखादी गोष्ट जेव्हा लोकांमध्ये सांगतो, भगवद्गीतेविषयी आपण काही बोलतो, कृष्णाविषयी बोलतो, तर त्यावेळेला आपल्याला त्यांना आपण हे कुठून सांगतो ह्याचा आपल्याला त्यांना रेफरन्स देता यायला पाहिजे. तर आपण हे या वाक्यावरून आपण सांगतोय. कारण आपण लोकांना कृष्णाविषयी जेव्हा सांगणार तेव्हा आपण त्यांना कुठून सांगतो, भगवद्गीतेमधून सांगतो किंवा भागवतातून, पण त्या श्लोकांचे रेफरन्सेस आपल्याला देता यायला पाहिजे. पुढे बघूया. सर्वम् एतद्रुतं मन्ये यन्मावदसि केशव, न हि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. हे कृष्ण, तुम्ही जे सर्व मला सांगितले आहे ते मी पूर्णतया सत्य मानतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. 10.15. हे पुरुषोत्तम, हे भूत भावन, भूतेश, देवाधिदेव, हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. तर इथे आपल्याला कृष्णांना आता जे तुम्ही म्हणजे हे अर्जुन इथे म्हणतोय की कृष्णा, तुम्ही जे मला आतापर्यंत जे काय सांगितलंय ते खरंच सत्य आहे. म्हणजे तुम्ही पुरुषोत्तम आहात, तुम्ही सर्वांचं उगमस्थान आहात, तुम्ही परमपुरुष आहात. आपण आता सगळे कृष्णाचे आपण त्यांनी बघितलं की कसं त्यांनी कृष्णाची स्तुती केली आहे. आणि कृष्णाला कोणी जाणू शकत नाही कारण महर्षी किंवा सगळे देवदेवता जे आहेत ते हे कृष्ण हा त्यांचा उगम आहे. त्याच्यामुळे कृष्णाला कुणी ओळखू शकत नाही. तर कृष्णाला आता हे म्हणतो की तुम्हीच मला तुमच्याविषयी सांगा, कारण दुसरे कोणी तुम्हाला ओळखू शकत नाही त्याच्यामध्ये. 10.17. हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि तुम्हाला कसे जाणावे. हे भगवान, कोणकोणत्या विविध रूपात मी तुमचे स्मरण करावे. 10.18. हे जनार्दन, कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसस्वादन करण्याची इच्छा होते. तर आता इथे कृष्णाला अर्जुन विनंती करतोय की हे योगेश्वर कृष्ण, आता तुम्ही मला सांगा की म्हणजे मी तुमचं हे चिंतन, मी हे तुमचं कसं काय करायचं, म्हणजे निरंतर चिंतन तुम्ही मला जे सांगितलंय ते तुम्ही कसं करायचं. आणि इथे अर्जुनाला इच्छा होते, म्हणजे अर्जुन त्यांना विनंती करतो की मला तुमचे ऐश्वर्य पाहायचे आहे, तर आणि मला ते अजूनही ऐकायचे आहे, तर तुम्ही मला तुमच्याविषयी सांगा. तर आपण अर्जुनाला अजून कृष्णांविषयी ऐकायचं आहे. तर हे आपल्याला ह्याच्यामध्ये कळतं की परत परत आपल्याला कृष्णांविषयी अ, ऐकायचं आहे, तर कृष्णांविषयी आपल्याला श्रवण करायचं आहे. आणि इथेही जे जनार्दन इथे दिलेले योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे विस्ताराचे वर्णन करून सांगा, की कृष्णाने मागच्या अध्यायामध्ये त्यांच्याविषयी सांगितलं होतं, पण तरी सुद्धा अर्जुनाला असं वाटतंय की कृष्णाने अर्जुनाला त्यांच्या स्वतःविषयी अजून काही सांगावं. तर इथं ना
ही आपण एक म्हणू शकतो की आपल्यासाठी पण आपण कृष्ण भक्त किती आहोत ही एक टेस्ट आहे आपल्यासाठी, की आपण जेव्हा कृष्ण कथा ऐकत असतो किंवा आपण भगवद्गीता वाचत असतो, आपण जप करत असतो, तर हे आपण आपली ही एक टेस्ट म्हणून बघू शकतो की आपल्याला हा परत परत ऐकताना कंटाळा येतोय का, का आपल्याला तो आनंद होतोय आणि आपल्याला इच्छा होते की नाही अजून आपण हे कृष्णाचं ऐकलंच पाहिजे, आपण ह्याच्यामध्ये अजून कंटिन्यू केलं पाहिजे हे ऐकणं. तर आपल्याला ह्या भक्तीविषयी आपण म्हणू शकतो की इथे हा चेक पॉइंट आहे. पुढे बघूया. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तींबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण हे अर्जुन माझे ऐश्वर्य अनंत आहे. तर आता कृष्ण हे त्यांच्या आता ज्या काही हे ऐश्वर्य आहे तर त्यांच्याविषयी माहिती देतात. पण आता ते ऐश्वर्य इतकं अनंत आहेत की आपण सुरुवातीला मी म्हटल्याप्रमाणे या अध्यायामध्ये 82 ऐश्वर्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. इथे काही ऐश्वर्य त्यांनी दाखवलेली आहे. पण मी तुम्हाला नंतर त्याची पूर्ण PDF शेअर करते, म्हणजे तुम्हाला सगळी ऐश्वर्य ती व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकाल. तर आता याच्यामध्ये काही जी ऐश्वर्य दिलेली आहेत ना, तर तिथे तुम्ही बघू शकता की इथे याच्यामध्ये आपल्याला दिसतं, इथे साईडला तुम्ही बघू शकता सगळ्या देवदेवतांची आणि काही त्यांच्यामध्ये वेगळ्या प्राण्यांची पण त्याच्यामध्ये दिलेली आहे चित्र. तर इथे सूर्य चंद्र दाखवलेला आहे तेजस्वी, म्हणजे कृष्ण सांगतात की तेजस्वांमध्ये मी दैदिप्यमान सूर्य आहे. नंतर इथे चंद्र दिसतो आपल्याला. तर नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. वेदांमध्ये सामवेद मी आहे. शंकर दिसतात आपल्याला इथे. तर रुद्रांमध्ये शंकर मी आहे आणि इथे कुबेर आहेत. तर कुबेरांमध्ये म्हणजे यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे. महर्षींमध्ये भृगु मी आहे. नंतर ध्वनीमध्ये दिव्य ओंकार, इथे वरती हा ओंकार दिसतो आपल्याला, तर तो ध्वनीमध्ये दिव्य ओंकार जो आहे तो एक माझं स्वरूप आहे, असं कृष्ण म्हणतात इथे. त्याच्यानंतर अचल पदार्थांमध्ये हिमालय मी आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ मी आहे. इथे जो वरती आपल्याला घोडा दिसतोय, त्याच्यानंतर हा ऐरावत आहे, हत्ती आहे. तर ही सगळी जी रूपं आहेत की जेव्हा कृष्ण सांगतात की उच्च शिवा अश्व म्हणजे घोडा किंवा गजेंद्रामध्ये ऐरावत हे माझंच ऐश्वर्य आहे. गंधर्वांमध्ये चित्ररथ आहे. मनुष्यांमध्ये राजा मी आहे. गायीमध्ये सुरभी गाय आहे. सर्पांमध्ये वासुकी आहे आणि जलचरांमध्ये वरुण किंवा मृत्यूचा जो नियंत आहे यमदेव आहे तोही मीच आहे. आणि पशूंमध्ये सिंह, इथे सिंह दिसतोय आपल्याला, आणि पक्ष्यांमध्ये गरुड हे सुद्धा मीच आहे. तर कृष्णाने हे इथे काही ऐश्वर्य सांगितले जी आपल्याला इथे चित्रांमध्ये दिसतात. पण हा जर तुम्ही भगवद्गीतेचा अध्याय जर पूर्ण वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण 82 ऐश्वर्य दिसतील आणि तुम्ही नक्की तो वाचून बघा. मी PDF पण शेअर करेन याच्यासाठी. पुढे बघूया. शिवाय हे अर्जुना, मी सर्व अस्तित्वाची उत्पत्ती करणारा बीज आहे. असे कोणतेही अस्तित्व नाही, हलणारे किंवा न हलणारे, जे माझ्या अस्तित्वात असू शकते. तर इकडे परत आता कृष्ण सांगतोय की त्याने सर्व काही निर्माण केलंय, की म्हणजे काही अचल आहे आणि काही चल आहे, म्हणजे हलू शकतं किंवा नाही हलू शकत. असे कुठलेही अस्तित्व इथं नाहीये की ज्याच्यामध्ये कृष्ण नाहीये. कृष्णाच्या अस्तित्वाशिवाय इथे कुठलीही गोष्ट नाहीये. तर इथे याचा अर्थ कृष्ण इथे परत सांगतोय की मी ते सर्वश्रेष्ठ आहे. एक मिनिट हा, थोडा स्क्रीनला काही प्रॉब्लेम आलाय, एक मिनिट फक्त. स्क्रीन दिसतीये का तुम्हाला? एकदा मला कन्फर्म केलं तर बरं होईल. स्क्रीन दिसतीये ना?
10.40. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. आणि मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. तर इथे आता कृष्ण सांगतायत की भौतिक जगामध्ये आता कुणी जर श्रीमंत व्यक्ती असेल तर आपण लगेच त्याचं कॅल्क्युलेट करतो, की त्याच्याकडे किती पैसा असेल, किंवा आपण त्याच्याकडे बघून म्हणतो की त्याच्याकडे आता ही गाडी आहे, बंगला आहे, असं आपण त्याचा अनुमान लावायचा प्रयत्न करतो. पण असं अनुमान हे कृष्णांच्या बाबतीत आपण लावू शकत नाही, कारण कृष्ण हे अनंत म्हणजे ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. त्याच्यामुळे कृष्णांकडे इतक्या काही या विभूती आहेत. त्या फक्त इथे जे त्यांनी काही सांगितलेत ना, त्या काही सूचकच सांगितलेत, म्हणजे अगदी थोडक्यात त्यांनी आपल्याला विभूती इथे सांगितल्या आहेत. 10.41. यद्यद्विभूतिमत्सत्त्वं श्रीमदुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छन्त्वं मम तेजोश संभवम्. सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगामधून उत्पन्न झाल्या आहेत, असे तू हे जाण. तर आता कृष्ण इथे सगळं सांगतोय की कृष्णाचं जे काही ऐश्वर इथे आहे, तर हे तेजस्वी आहे. आणि हे कसं आहे ऐश्वर्य, तर एक खूप मोठी, जर आपण जर असं हे जर बघितलं की मोठी आग आहे आणि त्याच्यामधून अगदी ठिणगी उडावी, तर हे एवढी छोटीशी ठिणगी जी बाहेर पडते ना, हे तसं ऐश्वर्य इथं आहे. हे तसं ऐश्वर्य आहे आणि ते ऐश्वर्य इतकं मोठं आहे की आपल्याला हे जे इथे दिसतंय ते फक्त काही ठिणगी इतकंच ऐश्वर्य आपल्याला इथे दिसतंय. 10.42. अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहम इदं कृत्स्नम् एकांशेन सितो जगात. परंतु हे अर्जुन, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. तर त्या कृष्ण इथे आतापर्यंत अर्जुनाला हे सगळ्या त्यांच्या ऐश्वर्याची अ, माहिती देतात, की म्हणजे कृष्ण केवढा विभू आहे आपल्याकडं, कृष्ण किती मोठे आहेत हे आपल्याला इथे समजतं, आणि आपण किती छोटे आहोत, इथे आपण अणू आहोत. तर कृष्ण अर्जुनाला विचारतो की आता म्हणजे ठीक आहे की मी तुला हे सगळं ज्ञान दिलंय, पण या ज्ञानाची काही गरज आहे का? तर कृष्णाला आपल्याकडून काय पाहिजे असतं, तर फक्त भक्ती, प्रेम याच गोष्टी पाहिजे असतात. आता जर तसं बघितलं तर वृंदावन मधील जे गोप गोपी वगैरे होते, तर त्यांनी काही वेद वगैरे ह्याचा सगळ्याचा अभ्यास नव्हता केला, पण तरी सुद्धा ते कृष्णाचे परम भक्त होते, कृष्णाचे शुद्ध भक्त होते. तर हा प्रश्न इथे अर्जुनाला विचारतोय कृष्ण. तर आता हा अध्याय इथपर्यंत आता झालेला आहे, त्याच्यामध्ये सगळे श्लोक. आणि आपण आता ह्याचा सारांश बघूयात. तर आता आज आपण आता इथे काय बघितलं, तर कृष्ण हा अज्ञात आहे आणि सर्वांचा उगम आहे. तर आपण बघितलं की सगळ्या देव देवता आणि ऋषीमुनी हे सगळे जे आहेत, तो कृष्ण हा त्यांचा उगम आहे. आणि त्याच्यामुळे कृष्ण जी काही माहिती देईल ते कृष्णच फक्त देऊ शकतो, की कृष्णाविषयी दुसरं कोणी सांगू शकत नाही. नंतर शुद्ध भक्ती म्हणजे भगवद्गीतेचे सार. तर आपण बघितलं, चतुश्लोकी बघितले, आपण 4 श्लोक बघितले. आणि त्या 4 श्लोकांमधून आपल्याला कळलं की आपण त्याच्यामधून आपण कृष्णाची भक्ती करतो. आपण इथे का आलेलो आहोत, आपण इथे पहिल्यांदा आपल्याला म्हणजे कृष्णाने केलेले आहेत, आपण क्रिएटेड आहोत. त्याच्यानंतर आपण इथे का आलो आहोत, तर इथे आपण कृष्णाची सेवा करण्यासाठी आलेलो आहोत, आपण कृष्णाची सेवा केली पाहिजे. तर हा अभ्युदय आहे. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आता त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं कृष्ण भक्ती केल्यामुळे, तर कृष्ण आपल्याला बुद्धी देतो, की आपण त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दाखवतो. आपल्यामधलं जे अज्ञान असतं ते सगळं काढून टाकतो आणि आपलं मन शुद्ध करतो. आणि जेणेकरून आपण भक्ती करतो आणि आपण भौतिक जगापासून आपण हळूहळू दूर जातो. नंतर अर्जुनाने कृष्णाचे सर्वोच्च पद स्वीकारले, म्हणजे अर्जुन हा कृष्णाची स्तुती करतो, अर्जुन मान्य करतो की म्हणजे तुम्हीच परमेश्वर आहात, सर्वोच्च पदावर आहात, तुम्ही पुरुषोत्तम आहात. आणि अर्जुनाने कृष्णाची प्रार्थना केली. आपण याच्यामध्ये हे पण शिकलो की प्रार्थना देवाची कशी करायला पाहिजे, की आपण देवाची आधी स्तुती करायला पाहिजे, आणि मग आपल्याला जर ते देवाला मान्य असेल तर तू मला ते दे, असं आपण त्याला म्हटलं पाहिजे.
नंतर इथे मग सगळ्यात शेवटी मग अर्जुन त्यांना विनंती करतो की म्हणजे तुम्ही आता मला तुमचं जे विभूती आहेत त्या मला तुम्ही दाखवा, त्याचं तुम्ही वर्णन करा. तर विभूती म्हणजे आपण इथे बघितलंय की ऐश्वर्य बघितलंय त्याचा अर्थ. तर कृष्ण भगवान श्रीकृष्ण त्यांच्या विभूतींचं इथे वर्णन करतात. तर हे आपल्याला आता याच्यामध्ये दिसलेलं आहे आणि आपण ते ऐकलेलं आहे. तर याच्यामध्ये आता हा अध्याय संपलेला आहे. तर तुमचे कुणाचे काही प्रश्न असाल तर तुम्ही विचारू शकता. थोड्या स्क्रीन मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे मी परत स्क्रीन ओपन केली तर थोडासा मध्ये वेळ गेलाय. पण तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही डेफिनेटली मला सांगा, मी उत्तर देईन त्याच्यावरती. किंवा तुम्ही चॅटबॉक्स मध्ये जरी सांगितलं तरी चालण्यासारखं आहे. पण मी तुम्हाला इथे असं सांगेन की म्हणजे ही जी चतुश्लोकी आहे भगवद्गीता, तर हे भगवद्गीतेचा खूप छान सार सांगितलेलं आहे याच्यामध्ये. तर हे 4 श्लोक तुम्ही नक्की पाठ करा आणि तुम्हाला त्याचा खूप उपयोग होईल. म्हणजे पूर्ण भगवद्गीतेचं याच्यामध्ये सार आहे सांगितलेलं आणि याच्यामध्ये जे विभूतींचं त्यांनी वर्णन केलेलं आहे कृष्णाने, तर प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं सुंदर वर्णन आहे. तर त्याच्यातलं मी तुम्हाला इथे काही गोष्टी सांगते त्याच्यामध्ये, की वर्णन जे आहे की इथे त्याच्यामध्ये आता पूर्णपणे हे नाहीये, पण काही गोष्टी याच्यामध्ये आहे. मी भगवद्गीतेमधून मी तुम्हाला सांगते त्याच्यामध्ये. तर खूप छान आहे जे कृष्णाने त्यांचं वर्णन केलंय विभूतींचं ते. तर मी काही गोष्टी तुम्हाला वाचून दाखवते त्याच्यामधून. हे अर्जुना, सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मीच आहे. मी सर्व जीवांचा आदी मध्य आणि अंत आहे. आदित्या आदित्यांमध्ये विष्णू मी आहे. तेजस्व्यांमध्ये दैदिप्यमान सूर्य मी आहे. मरुद्गणांमध्ये मरीची मी आहे आणि नक्षत्रांमध्ये चंद्र मी आहे. तर इथे आपण बरेचसे गोष्टी याच्यामध्ये पाहिल्यात, पण ज्यात इथे नाही आहेत ते मी तुम्हाला थोड्या गोष्टी अजून सांगते. वेदांमध्ये सामवेद मी आहे. देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी आहे. इंद्रियांमध्ये मन मी आहे आणि प्राणी मात्रांमधील चेतना मी आहे. सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे. यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे. वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे. पुरोहितांमधील प्रमुख पुरोहित बृहस्पती मीच असल्याचे जाण. सेनापतींमध्ये कार्तिकेय मी आहे आणि जलाशयांमध्ये सागरही मी आहे. तर आपण कृष्णाची रूप बघतोय आणि आपल्या एक गोष्ट लक्षात येते की आपण जे म्हणत होतो ना, की जर आपण भौतिक जगामध्ये असेल आणि आपण जर विचार केला की मी कृष्णांचं दिवसभर चिंतन आणि मनन मी कसं करू शकतो, तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये कृष्ण दिसतोय आपल्याला. की आपण इथे जेव्हा वाचतो तेव्हा प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. ध्वनीमध्ये ओंकार मी आहे. यज्ञामध्ये यज्ञामध्ये जप यज्ञ मी आहे. की जेव्हा आपण जप करतो तेव्हा त्याच्यामध्ये कृष्ण आहे. आपण पाणी बघतो तर पाण्यामध्ये कृष्ण आहे. सूर्यामध्ये कृष्ण आहे. चंद्रामध्ये कृष्ण आहे. फुलं आहे तर फुलाचा सुगंधामध्ये सुद्धा कृष्ण आहे. तर इतक्या ह्या गोष्टी आहेत की अ, हे वाचून आपल्याला म्हणजे तरी सुद्धा आपल्याला किती हे 82 गोष्टींचं फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये ज्ञान दिलेलं आहे. पण खरं बघितलं तर ही ऐश्वर्य इतकी आहे की आपण ही अखंड ब्रह्मांड नायकच म्हणतो आपण कृष्णाला. आणि तो ब्रह्मांड नायक आहे त्याच्यामुळे आपण त्याच्याबरोबर कंपॅरिझनच करू शकत नाही. आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगू शकत नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी या विभूतींचं वर्णन केलेलं आहे. तर हे तुम्ही नक्की वाचा आणि मी याची पीडीएफ तुम्हाला पाठवून देईन. तर तुम्हाला हा अध्याय आता इथे झालेला आहे आपला. तर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा किंवा तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. तर अध्याय हा खूप छान आहे. आणि विभूती आपण जसं म्हटलं की ऐश्वर्य जसं म्हटलं तर ऐश्वर्य हे कृष्णाने का सांगितलंय हे इथे महत्वाचं आहे की आपण कृष्णाची ऐश्वर्य ही का जाणून घ्यायला पाहिजे. तर आपण कृष्णाची भक्ती, आपण निरंतर भक्ती चिंतन हे जर करायचं ठरवलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये कृष्ण आहे हे आपल्याला कळतं. की कुठेही जरी बघितला तरी म्हणजे हे पूर्ण जग आहे, हे पूर्ण कृष्णमय आहे की आपण कृष्णाला विसरूच शकत नाही याच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी आपल्याला कृष्ण दिसतोय. तर ठीक आहे, तुमचे काही प्रश्न नाही आहेत इथे. ओके, ठीक आहे. तर मी शेवटचा श्लोक म्हणते. वाञ्छा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च
पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हरे कृष्ण. आणि मला वाटतं तुम्ही एक माळेचा जप पण करता ना. मला तुम्ही याच्यामध्ये चॅटबॉक्स मध्ये सांगू शकता की एका माळेचा जप करायचा असेल तर आपण याच्या पुढे करू शकतो. तुमच्याकडे माळा आहेत का? तुम्ही माळ आणलेली आहे का? मग आपल्याला एक माळेचा जप करता येईल. अक्षय प्रभूजी आणि ऐश्वर्या माताजी, तुमच्याकडे माळा आहेत का? आपण इथे जप करू शकतोय का आता? मग करूयात का आपण? ठीक आहे, चालेल. मी म्हणते आणि तुम्ही त्याच्या बरोबर करा. अ, मी याच्यामध्ये प्रभुपादांचा एक व्हिडिओ लावते जपाचा. म्हणजे काय होईल की आपला जप त्याच्या बरोबर बरोबर तो एका 7 मिनिटामध्ये खूप छान जप होता. आणि मी जेव्हा जप करते ना, तेव्हा हा जप मी लावते आणि माळेमध्ये मी जप करते. एकच मिनिट फक्त होल्ड करा, मी माझी माळ फक्त घेते. श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. माझ्या बरोबर तुम्ही करा. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम
Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram, Hare Hare. Shri Krishna, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Ram Ram, Ram Ram. Shri Krishna Chaitanya Prabhu Nityananda, Shri Advaita Gadadhara, Shri Vasadi Gaura Bhakta Vrinda. झालंय तुमचं पण?
ठीक आहे. हरे कृष्ण. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.